हे प्रकरण बघून मनामध्ये एक भीती निर्माण होते की माझ्यासारखे असंख्य अपंग विद्यार्थी जे या MPSC क्षेत्रामध्ये अहोरात्र अभ्यास करताय आणि ही स्पर्धा काही एक छोटी साधी स्पर्धा नाही. इथं हजारो विद्यार्थ्यांमधून एक जागा, हजारो विद्यार्थ्यांमधून एकाला कुठेतरी निवड होणार आहे आणि इतकी प्रचंड मेहनत करून सुद्धा जर आपलं काम होणार नसेल तर नक्कीच एक अपंग व्यक्ती म्हणून मानसिक खच्चीकरण होतंय ह्या असे प्रकरण ऐकल्याच्या नंतर. एकतर अपंग व्यक्ती कसा तरी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करतो, त्याच्यामध्ये तो प्रथम त्याचा समाजाशी संघर्ष असतो, स्वतःशी सुद्धा एक संघर्ष असतो, समाजामध्ये कुटुंबातून कुठेतरी तो बाहेर पडतो, मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये असं वागत वागत तो कुठेतरी शिकतो. 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत त्याचं शिक्षण होतं आणि इतका संघर्ष करून तो कुठेतरी ह्या ग्रॅज्युएशनच्या नंतर आपल्याला भविष्यामध्ये कुठेतरी करिअर असावं, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून तो बाहेर स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं एवढा संघर्ष करून सुद्धा तो ज्यावेळेस त्याच्या सोबत असा काही प्रकार होत असेल की त्याची हक्काची जागा जर एखादा कोणी बोगस विद्यार्थी उमेदवार जर घेत असेल तर नक्कीच त्याच्यावर हा अन्याय त्या खऱ्या अपंगावरती आणि त्या खऱ्या उमेदवारावरती. आज जर बघायला गेलं तर गावाकडे असेल, अजून काही मुली आहेत, समजा मुलींच्या पायानी प्रॉब्लेम आहे, हातानी प्रॉब्लेम आहे, डोळ्यांनी प्रॉब्लेम आहे, काही मुलींना बोलता येत नाहीये व इतरही म्हणजे जास्त अपंगत्व असणाऱ्या म्हणजे गंभीर अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांनी काय करावं हा प्रश्न आहे की जर त्याची जागा जर अशा प्रकारे हिरावली जात असेल तर नक्कीच त्याच्यावरती शासनाने लक्ष दिलं पाहिजे की अशा प्रकारे अपंगांच्या अधिकारांचं हनन होणार नाही आणि त्यांच्या हक्काची जागा दुसऱ्याला मिळणार नाही. आणि जो बोगस पत्राचा जो प्रकार झालेला आहे हा पूजा खेडकर यांच्याबद्दल, यांना दिव्यांगत्व असं आहे की मल्टिपल डिसॅबिलिटी म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये 2 प्रकारचं अपंगत्व असतं, म्हणजे त्याने डोळ्याचं पण दाखवलेलं आहे आणि मानसिक पण दाखवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या म्हणजे एक स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं जे काही पोस्ट आहे ती मिळवण्यासाठी त्यांनी सोपा मार्ग हा पैशाच्या आणि त्यांचे वडील काही ते राजकीय क्षेत्रामध्ये आणि माझे अधिकारी आहेत याच्या बळावरती त्यांनी त्याचा वापर केला आहे. असं परत एखाद्या विद्यार्थ्यावर न हो म्हणून नक्कीच याच्यावरती एक उच्च समिती ठेवून त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे.